हॅलो नमस्ते। बघा आपण लटकन बनवणार आहे। हे 5.5 उंची आणि 5.5 रुंदी। आपण चौकर घ्यायचा, चौकन असे हे 2 तुकडे घ्यायचे। आपल्याला 2 लटकन तयार करू। एक आपण साधावालं करू आणि एक अंडरग्राउंड। तर दोघीपैकी कोणतं छान आहे नक्की कमेंट करून सांगा। आणि बघा आता आपण हे पहिलं जे साधंवालं बनवणार आहे। इथे सेंटर मध्ये मी हे दोरी ठेवून लॉक करून घेणार, म्हणजे दोरी सरकणार नाही। आणि पुन्हा मग इथून किनारेच्या साइडने शिलाई घेणार। हे बघा असे आपण ही शिलाई टाकून घेतली आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं आणि पुन्हा फोल्ड करायचं आणि आपण हे इथून शिलाई टाकून घ्यायची। हे बघा जे पुन्हा असं व्यवस्थित दोरे वगैरे असले ते कटिंग करून घ्यायचे आणि हे पलटून घ्यायचं। हे बघा आपलं जे हे लटकन आहे हे तयार झालं आहे, लगेच 2 मिनिटात तयार झालेलं आहे। आणि आपलं हे साधं लटकन आहे। आता आपण दुसरं करणार ते आपलं हे जे शिलाई दिसते ही दिसणार नाही। आता जे आपलं हे दुसरं लटकन आहे हे अंडरग्राउंड वाले आहे। तर हे बघा कसं करणार मी, सीध्या कपड्यावर दोरी एकदम ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत ठेवली आणि ती दोरी एका साइडने लॉक करून घेणार। ही दोरी लॉक करून घेणार आणि ही पूर्ण अशी शिलाई आणि थोडी शिलाई राहू देणार, कारण आपल्याला हे पलटवायचं। तर एका साइडला मी थोडं ओपन ठेवलेलं आहे, इथून ते इथपर्यंत शिलाई टाकून घेतली आहे आणि एवढा भाग अर्धा पाऊण इंच ओपन ठेवलेला आहे। हे बघा आपल्याला हा जो ह्या साइडचा कोना आहे त्रिकोणी, त्याला असं आतमध्ये फोल्ड करायचं। आपलं स्क्रूड्रायव्हर वगैरे जे असेल आपल्याकडे त्याने पलटवायचं आणि जे हे मधलं साइड आहे हे पकडून ठेवायचं, हे सोडायचं नाही, हे पकडून ठेवायचं आणि मग पलटवायचं। आणि जो आपला मधला सेंटर आहे तो बाहेर काढायचा आणि दुसऱ्या साइडकडचा जो टोक आहे आपण दोरीचा लॉक केलेला तो असा थोडा बाहेर काढायचा आणि आपलं हे थोडं एका साइडने समजा हे एवढं पलटून घ्यायचं आणि इथे शिलाई टाकायची। हे बघा इथे आपण शिलाई 2 शिलाई टाकून घ्यायच्या आणि बघा जे असं एक्स्ट्राचं असलं ते फिनिशिंग व्यवस्थित करून घ्यायची। याच्यावर मी ह्या 2 शिलाई टाकले आहे आणि बघा हे आता मी पलटून घेणार। बघा हे पलटून घेतलं आहे आणि आपलं हे लटकन ही लगेच तयार झालेलं आहे। हे बघा हे आपलं अंडरग्राउंड लटकन आहे आणि हे छान दिसते। आणि हे दुसरं दाखवलं आहे मी सुरुवातीचं, हे साधं आहे, याच्यामध्ये शिलाई मार्जिन दिसते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि हे नक्की बनवून बघा। 2 मिनिटात तयार होतं, नक्की बनवून बघा।